श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज संडे होता, तर आज आम्ही प्लॅनिंग केलं होतं. नवीन वर्षातील पहिला रविवार होता, तर आम्ही प्लॅनिंग केलं होतं महड गणपती आपलं वरद विनायक आहे त्या दर्शनाला जाण्याचा. तर आज सकाळी पहाटे 6 ते 7 वाजताच निघालो होतो आम्ही. तर आम्ही आमचा रस्ता पकडला होता, तिकडे रवाना झालो होतो वरद विनायक मंदिरासाठी महड इकडे. तर जाताना आम्हाला खूप थोडंसं थंडी वगैरे जाणवली, कारण धुकं वगैरे होतं. कारण मॉर्निंगला सकाळी लवकर निघालो होतो आणि हे आहे तुम्ही बघता हे महडमधलं सकाळी मॉर्निंगला पडलेलं धुकं होतं. मे बी 9 वाजले असतील, 8:30-9 वाजले असतील तेव्हाचं हे धुकं आहे. तर अशा प्रकारात आपण मंदिराच्या तिथे पोहोचतो. मंदिराच्या तिथे थोडंसं मॉर्निंगला एवढी पब्लिक नव्हती, कारण मॉर्निंग सकाळी 9, पावणे 9 वाजले होते मला वाटते. आम्ही जेव्हा मंदिरामध्ये पोहोचलो तेव्हा खूप गर्दी नव्हती. तर असं दुकानं वगैरे थोडंसं बघत मार्केट बघत आम्ही मंदिराकडे चाललो. इथे हार वगैरे घेतला, कारण गणपतीला जायचं आहे तर जास्वंदाच्या फुलाचा हार तर पाहिजेच ना. मग हार वगैरे घेतला, त्यानुसार मग पुढे चालत राहिलो. समोर बघू शकताय महड अष्टविनायकपैकी एक गणपती मंदिर आहे श्री वरद विनायक. तर तिथे आपण सकाळी मॉर्निंगला 8:30 वाजता पोहोचलो होतो. तर तरी पण खूप गर्दी होती, कारण रविवार असल्यामुळे बरेच लोकांना टाईम असल्यामुळे लोक बरीच दर्शनासाठी आली होते. आणि हे तुम्ही बघता ही लाईन आहे, इकडे पुढेपर्यंत लाईन आहे आणि या साईडला देखील लाईन आहे. तर ही लाईन पार करून मी आता पुढे 10 मिनिटात मंदिरामध्ये पोहोचते. तर आता हे मंदिरामध्ये तुम्ही बघताय, मंदिरामध्ये हरिपाठ वगैरे चालू होता, पूजाविधी वगैरे चालू होते, पठण चालू होतं. हा आहे गाभाऱ्यातील भाग, कारण गणपती बाप्पांच्या आतमध्ये व्हिडिओला अलाउड नसल्यामुळे मी इथेच फक्त झूम केलं, कारण आतमध्ये अलाउड नव्हता व्हिडिओ शूटिंग, म्हणून थोडंफार घेता आलं नाही मला. तर इथेच मी बंद केलं, कारण हे आहे मंदिराच्या बाहेरील भाग. तर इथे गणपती बाप्पा दिसतील, गणपती बाप्पा मोरया. तर बाजूलाच शिवलिंग पण आहे, तर याचं देखील दर्शन आम्ही घेतलं. तर मंदिराचं दर्शन झाल्यानंतर डाव्या साईडला दत्त मंदिराचं देखील मंदिर आहे. तर हे देखील तुम्ही तिथे गणपतीच्या दर्शनाला गेल्यानंतर इथे देखील अवश्य जाऊन दत्त महाराजांचं मंदिरात दर्शन घ्या, कारण काही लोकांना इकडे येण्याचं म्हणजे लक्षात वगैरे राहत नाही. गणपतीचं दर्शन घेतलं की बाहेरच्या बाहेर जातात. तर डाव्या बाजूला दत्त महाराजांचं मंदिर आहे, तिथे देखील तुम्ही जाऊन दर्शन घेऊ शकता. तर बाहेर मंदिराचे हे एक देवीचं मंदिर आहे, तिथे देखील आम्ही दर्शन घेतलं. दर्शन तर खूप छान झालं, कारण खूप पब्लिक होती, खूप भाविक होते, कारण गर्दी असल्यामुळे. त्याच्यानंतर आम्ही आमच्या मार्गाला रवाना होत होतो. म्हटलं मार्केट बघावं, मार्केटमध्ये काही तरी घ्यावं शॉपिंगसाठी, म्हणून हे मार्केट आहे. तर मार्केटमध्ये आता तुम्ही बघताय खूप गर्दी होती, कारण आम्ही आता हे तर मार्केट आहे, पण जाताना आम्ही खूप गर्दी. इथे एक दादा म्हणाला हाय. तर आता हे तुम्ही बघताय समोर ही गणपती बाप्पाला लागलेली नाही, तरी सकाळचे 10:30 वाजले होते तेव्हा ही गर्दी आहे. त्याच्या अगोदरच आमचं दर्शन झालं होतं, त्यामुळे आम्हाला ती गर्दी काय लागली नाही, आमचं दर्शन झालं. आता त्याच्यानंतर आलेल्या लोकांना खूप गर्दी होती. आणि हे थोडंसं मला जरा युनिक वाटलं, आवळा, चिंच, बोरे, शिजवलेल्या शेंगा वगैरे. तर थोडंसं म्हटलं चला चटपटीत विचारावं दादाला. तर तिथे ती आंब्याची फोड विचारली, तर ती एक आंब्याची फोड 10 रुपयाला सांगत होते, पण मला नको होती, पण फक्त विचारायचं होतं, कारण पावटा वगैरे शिजवलेलं हे थोडं युनिक वाटत होतं मला, म्हणून हे तिथं विचारलं मी. त्याच्यानंतर मग हे देखील तुम्हाला तिथे चटपटीत खायला मिळेल. तर असं झालं आमचं अष्टविनायकपैकी एक गणपती मंदिराचं दर्शन. तर नक्कीच तुम्हीही इथे जाऊन विजिट करू शकता. गणपती बाप्पा मोरया. ही आहे गर्दी. नक्कीच
असंच भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास शेअर अँड सबस्क्राईब प्लीज. थँक्यू.